आर्थिक साक्षरता म्हणजे तुमचे जे दैनंदिन तुम्ही आर्थिक व्यवहार करता, हं. तुम्ही जी बचत करता, तुम्ही जे लोन्स घेता, तुम्ही जी गुंतवणूक करता, ह्याच्याविषयी तुमच्यामध्ये जागरूकता असणं. पण तुम्ही जर क्रेडिट कार्डवर खरेदी करत गेला, हं. तुमच्या लिमिटपेक्षा जास्त बाहेर हं. खरेदी केली आणि म्हणजे अनावश्यक लोन्स घेत गेलात, हं. तर काय होतं की तो व्याजाचा डोंगर वाढत जातो आणि मग तो तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर जातो. तुम्ही असं इमॅजिन करा की तुमच्यासमोर आरसा आहे. हं. एक आरशासारखं काहीतरी वस्तू आहे हं. आणि त्याच्यात तुमचं म्हातारपणीचं रूप दिसतंय. हं. तर मी असं म्हणेल की यंगर यू हं. कॅन ओन्ली लुक आफ्टर ओल्डर यू. हं. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग हे तुम्हालाच करायला पाहिजे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड प्रॉडक्टमध्ये रिस्क आहे हे सांगणं मॅन्डेटरी असल्यामुळे ते सांगितलं जातंय. पण ती रिस्क ॲडवायझर तुम्ही जर चांगला सल्लागार तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ती रिस्क मिनिमाइज करू शकता. रिस्क अव्हॉइड नाही करता येत. किंवा बऱ्याचदा काय होतं की एक वाक्यता नसते, प्रोफेशनल ॲडवायझर नसतो आणि प्रत्येकाचा माइंडसेट मी मगाशी जसं सांगितलं तसं की फक्त एफ-डी करणे असाच असतो. तर जे लाँग टर्म सोसायटीचे फंड आहे त्याची तुम्ही गुंतवणूक करू शकता. ती गुंतवणूक केली तर तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळू शकतं. रिस्क कमी घेऊनही तुम्हाला गुंतवणूक करता येते. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी आता आपण बोलत राहूयाचे 10 एपिसोड कंप्लीट केलेत. तुम्ही ज्या चॅनलवरती हा एपिसोड बघताय किंवा हा पॉडकास्ट बघताय, तो चॅनल अर्थातच प्रथमेश इनामदार लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण चांगले चांगले पाहुणे या पॉडकास्टमध्ये आणतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेतोय आणि समाजात ती आवडतीये. त्यामुळे सर्व रसिकांची देखील ती जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त रसिकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचणं ही गरज आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलात? आजचा एपिसोड सुरू करण्याच्या आधी मला एक प्रसंग आठवतो. असाच रिक्षाने जात होतो. रिक्षाने जात असताना मध्येच मी रिक्षावाल्याला म्हटलं की "का हो काका, सीएनजी पण परवडतो का हो आता?" अहो काय सांगायचं आता, तोही महागलाय. पूर्वीचं कसं होतं ना, पूर्वी ₹500 कमवायचो. सगळा खर्च वजा जाता ₹400 जायचे, पण ₹100 शिल्लक राहायचे. त्याच्यात सुखी होतो. आता कितीही कमवले तरी पुरतच नाहीत. आणि मग विषय डोक्यामध्ये आला की आर्थिक साक्षरता ही किती महत्वाची गोष्ट आहे. कितीही पैसे आपण कमवले तरी सुद्धा महिन्याच्या शेवटी आपल्याला असं का वाटतं की आपल्याकडे काहीच नाहीये? म्हणजे कुठेतरी नियोजनात गडबड आहे. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतंय. आणि मग विषय डोक्यात आला आर्थिक साक्षरता. आणि मी नाशिकमध्ये आलेलो असताना माझी एका व्यक्तीशी भेट झाली. आर्थिक साक्षरता या विषयावरती ते ध्यास घेतल्यासारखं काम करतायत. त्यांच्या व्यवसायामधून वेळ काढून, त्यांचा व्यवसाय देखील तो, पण आर्थिक साक्षरता प्रत्येक जनमानसात रुजली पाहिजे याच्यासाठी ते धडपड करतायत. आपण स्वागत करूया नाशिकमधले उद्योजक रघुवीर अधिकारी सर यांचं. नमस्कार. नमस्कार. इंट्रोमध्ये मी अगदी बेसिक प्रश्नाला हात घातलाय की आर्थिक साक्षरता हा फार महत्वाचा विषय आहे. बरोबर. तर मुळात आर्थिक साक्षरताची खरी व्याख्या काय किंवा काय आहे ते नक्की? आर्थिक साक्षरता म्हणजे तुमचे जे दैनंदिन तुम्ही आर्थिक व्यवहार करता, तुम्ही जी बचत करता, तुम्ही जे लोन्स घेता, तुम्ही जी गुंतवणूक करता, ह्याच्याविषयी तुमच्यामध्ये जागरूकता असणं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण समजा एखादं लोन घेतोय आणि त्या लोनचा व्याजाचा दर काय आहे हे बऱ्याच लोकांना नीट समजत नाही. ते नुसतेच आकड्यांवर जातात की माझा व्याजाचा दर 10% आहे. पण तो 10%चं कंपाऊंडिंग मंथली होतं का हाफ इयरली होतं का इयरली होतं हे माहीत नसतं. त्याच्यानंतर कधी-कधी
लोक असं अडकतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक वॉचमन कामाला होता. तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण ही सत्य घटना आहे. म्हणजे त्याचा पगार साधारणतः 15-16 हजार रुपये आणि एक 2-3 वर्षापूर्वीची घटना आहे. त्याला काहीतरी गरज पडली म्हणून त्याने फक्त 10,000 रुपये कर्ज घेतलं आणि ते 10,000 रुपये कर्ज त्याला कॉन्ट्रॅक्ट लेबर असल्यामुळे त्याला 10% व्याजाने कर्ज दिलं. आता त्याला हे माहित नव्हतं की हा 10% व्याजाचा दर महिन्याला आहे. आता व्हायचं काय की त्याचा पगार 15-16 हजार. त्यामुळे तो माणूस जो रिकव्हरीवाला आहे तो गेटवर उभा राहायचा. त्याने कॅश कर्ज घेतलेलं होतं, कुठल्याही संस्थेकडे गेला नाही आणि त्यामुळे तो म्हणायचा की एकतर तू व्याज पूर्ण 11,000 दिले तर काही प्रॉब्लेम नाही, मग तुझं कर्ज फिटलं. मग त्याला 15-16 हजार पगारात 11,000 देणं शक्यच नाही. त्यामुळे तो 1,000 रुपये द्यायचा. म्हणजे त्याने दर महिन्याला 10% असे जवळजवळ 48 महिने पैसे दिले. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण बँकेत वर्षभरात 10,000वर 1,000 रुपये कमवतो, हा महिन्याला 1,000 रुपये घेत होता. आणि अशा पद्धतीने त्याची लुबाडणूकच झाली एक प्रकारे, कारण त्याला ते पैसे पूर्ण एकरकमी कधीच फेडता आले नाही. हे ज्या क्षणाला मला कळलं त्या क्षणी मी त्याला पैसे 11,000 दिले, म्हटलं पहिले हे रक्कम फेड. तर थोडक्यात काय की आपला व्याजाचा दर काय आहे हे कळत नाही आणि ह्याच्यावरनं मग म्हणजे असं आपल्याला बघायला मिळतं की असं चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतल्यामुळे प्रायव्हेट पर्टिक्युलरली संस्थांमध्ये अशी फसवणूक नाही होणार, परंतु हिडन चार्जेस असतात, प्रोसेसिंग फी असते, ह्या सगळ्या गोष्टी नीट समजल्या पाहिजेत. आणि पर्टिक्युलरली जेव्हा सावकाराकडनं अशा वेळेला आडी अडचणीला लोक जे कर्ज घेतात, मेजॉरिटी लोक, आपण पेपरलाही बातम्या वाचतो की त्याच्यावरनं खुनापर्यंत ही घटना जाऊ शकते की रिकव्हरी झाली नाही. तर थोडक्यात व्याजाचा दर समजणं, आपल्या बचत खात्यावर किती व्याज मिळालं हे समजणं, मी जे काही आर्थिक व्यवहार करतोय, ताळेबंद मांडतोय, तर मला जे उत्पन्न येतं त्याच्यामध्ये माझा खर्च भागतोय का हे समजणं, मला वाटतं एवढी बेसिक आर्थिक साक्षरतेचा आपण गरज आहे असं म्हणूया. आज आपण जर बघितलं तर साधारण वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या ज्या नोकऱ्या आहेत, आता जो 30-35ला जो वयोगटातला लोक आहेत किंवा मुलं आहेत, मुली आहेत, बरोबर, तर त्यांचे पगार नाही म्हटलं तरी 6 आकडीच्या घरामध्ये आहेत. बरोबर. पण तरी सुद्धा महिना अखेरीस, मी जसं इंट्रोमध्ये म्हणालो की महिना अखेरीस ही ओरड असते की अरे आपले सगळे पैसे गेले. आणि तसं म्हटलं तर आत्ता समजा इमर्जन्सीला आपल्याला काही लागलं तर आता आपल्याकडे काही शिल्लक नाहीये. तर मजा करणं किंवा त्या पैशाची वेगळ्या पद्धतीने विनियोग न करणं, याचा तो परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं? हो, मला असं वाटतं की जर थोडीशी शिस्त पाळली तर त्यांना फायनान्शियल फ्रीडम नक्की मिळू शकतो. पण त्याच्यासाठी थोडीशी आधी झळ चोचणं गरजेचं आहे. म्हणजे शिस्त पाळणं गरजेचं आहे की तुमचा जो म्हणलं तसं बरोबर आहे, 6 आकडी पगार आहे, पण तुम्ही जर क्रेडिट कार्डवर खरेदी करत गेला, तुमच्या लिमिटपेक्षा जास्त बाहेर खरेदी केली आणि म्हणजे अनावश्यक लोन्स घेत गेलात, तर काय होतं की तो व्याजाचा डोंगर वाढत जातो आणि मग तो तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर जातो. आणि कपॅसिटीच्या बाहेर गेला की आपण बघितलेलं आहे की असं कर्जाचा डोंगर वाढला म्हणून मग अगदी आत्महत्येपर्यंत पण लोक जातात. इतकी टोकाची भूमिका घेण्याची गरज, खरं तर एवढं उत्पन्न असताना गरज यायला नको. आणि बऱ्याचदा ही मुलं किंवा ह्या वयोगटातली काही जण अशा शॉर्ट टर्म गेनमध्ये किंवा अशा काही गोष्टींमध्ये अडकतात. म्हणजे उदाहरणार्थ क्रिप्टोकरन्सी असेल किंवा ट्रेडिंग सारखं असेल, त्याच्यातली काही माहिती नसते आणि त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्यांचं आर्थिक मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ते नुकसान झेलण्याची ताकद नसते. आणि एका विशिष्ट लिमिटच्या पलीकडे तुमचं वार्षिक उत्पन्न त्याच्या तुम्ही दुपटीन तिपटीने जर लोन घ्यायला लागलात जास्त रकमेचं, तर मग ते त्यांना फेडता येत नाही. पण त्याच्यासाठी तुमच्याकडनं काय सल्ला असू शकतो की कसे तुमचं नियोजन करणं आवश्यक आहे? नियोजनामध्ये एकदम सोपा खरं तर फॉर्म्युला आहे, फार काही अवघड नाहीये. तुम्ही जर आपल्या बेसिक गरजा जर बघितल्या तर बेसिक गरजा भागल्यानंतर तुमच्या उत्पन्नातला कमीत कमी 30% भाग हा तुम्ही बाजूला काढला पाहिजे. कारण बऱ्याच प्रगत देशांमध्ये साधारणतः 25 ते 30% आसपास टॅक्सेशन असतं. आपल्याकडे अजूनही टॅक्सेशन कमी आहे. जरी इन्कम टॅक्सचा रेट तुम्हाला दिसताना 30% दिसत असला तरी इफेक्टिव्हली तो माणूस टॅक्स किती भरतो हे इम्पॉर्टंट आहे. तेव्हा
साधारणतः तुमच्या उत्पन्नातले 25 ते 30% रक्कम तुम्ही बाजूला काढली पाहिजे दर महिन्याला. आणि ती जर तुम्ही सक्सेसफुली बाजूला काढू शकलात 3 वर्ष, तर मला खात्री आहे की 3 वर्षानंतर त्यांना अशी पैशाची चणचण भासणार नाही. आणि जे 30% पैसे बाजूला काढले जातील त्याच्यातनं तुम्ही मुख्यतः तुमचा आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, अपघाती विमा म्हणजे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, याच्यासाठी त्या 30% मधले 25% म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याचा पगार 10 लाख आहे आणि त्याने 3 लाख रुपये बाजूला काढले, तर ते 3 लाख रुपये जे त्याने बाजूला काढले वर्षाला, 10 लाख वर्षाचं पॅकेज आहे, 3 लाख रुपये त्याच्या 30% समजा आपण धरलं, तर 3 लाखाच्या 30% म्हणजे 90,000 झाले. तर 90,000मध्ये त्याचं हेल्थ इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स हे अगदी व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे यंगर स्टेजला तर कदाचित अजून कमीच पैसे लागतील. आणि उरलेले जे पैसे आहेत म्हणजे 90,000च्या त्याने 30% बाजूला काढले म्हणजे 27,000, आणि उरलेली जी रक्कम आहे साधारण 60,000च्या आसपास, ती त्याने गुंतवणूक किंवा बचत जर केली, तर त्याला तुम्ही विचार करा साधा की महिन्याला त्याने जर एवढे पैसे बाजूला काढले, म्हणजे मी परत एकदा आकडेमोड आपण परत एकदा समजून घेऊ की 10 लाख त्याचा अॅन्युअल पॅकेज आहे, त्याने 30% बाजूला काढले म्हणजे 3 लाख काढले. 3 लाखाच्या वर्षाला मी असं म्हणतोय की 25% त्याने इन्शुरन्ससाठी वापरले, सगळे हेल्थ कव्हर, ॲक्सिडेंट कव्हर आणि लाईफ इन्शुरन्स. म्हणजे 3 लाखाच्या 25% म्हणजे 75,000 झाले. आणि आता उरले 2.25 लाख. तर ते 2.25 लाख रुपये जे उरले ते त्याने वर्षाला जर बाजूला टाकले, तर तुम्ही विचार करा की 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये नुसतं मुद्दल जरी विचार केला तरी 6,75,000 रुपये येतात. आता 6,75,000वर अगदी म्हणजे बेसिक आपण एक 8-10% जरी व्याज म्हटलं तर ते तुमच्या इन्शुरन्सच्या प्रीमियम एवढं येतं. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की 75,000 इन्शुरन्सचा प्रीमियम आहे, तर तेवढी रक्कम येते. बऱ्याचदा लोकांना इन्शुरन्सचं प्रीमियम भरणं फार जीवावर येतं आणि ते नको वाटतं. पण ही काही घटना म्हणजे न सांगता घडतात आपल्या आयुष्यात आणि म्हणून त्याची गरज असते. तर 3 वर्ष जर ही शिस्त ते पाळू शकले, तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी काही बाजूला पडणारी रक्कम आहे ती पूर्णपणे बचत आणि गुंतवणुकीसाठीच जाणार आहे एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर कंपाऊंडिंगचा इफेक्ट दिसायला लागतो आणि तो एकदा दिसायला लागला की त्याला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सफिशियंट तो वेल्थ क्रिएट करू शकतो. पण हे शिस्तबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे. तुम्ही जर खूपच ॲडव्हान्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलात तर मग त्याचं म्हणजे काय म्हणायचं, त्याच्या कपॅसिटीच्या बाहेर जातं. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर होम लोन देणाऱ्या कंपन्या काय करतात की तुमचं जेवढं उत्पन्न आहे त्याचा तुमचा EMI जो असतो तो 50%च्या पुढे जाऊ देत नाही, तुमचा सगळा खर्च. कारण जर तो त्या 50%च्या पुढे गेला तर तुम्ही खाणार काय, म्हणजे तुमचं रोजीरोटी कशी होणार. बरोबर. त्यामुळे तो त्यांचा नियम आहे, तिथे त्यांनी त्याची चौकट आखलेली आहे. तर ही चौकट आपण आपल्या जीवनात प्रत्येकाने राबवली पाहिजे की माझ्या जे काही लायबिलिटीज आहेत किंवा मी ज्या प्रकारची लोन घेणार आहेत त्याचे इन्स्टॉलमेंट कुठल्याही परिस्थितीत माझ्या उत्पन्नाच्या 50%पेक्षा तरी जास्त नको जायला. खूप हायर लिमिट झालं पण त्याच्यापेक्षा जास्त नको जायला, म्हणजे मला माझं लिव्हिंग स्टँडर्डही मेंटेन करता येईल, माझ्या गरजांसाठी लागणारे पैसे पण मला उपलब्ध राहतील आणि मला बेसिक गरजांसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार. तुम्ही होम लोनचा आता विषय निघाला आपला, तर 30 वर्षाचा टाइम पिरियड घेऊन कर्ज घेऊन घर स्वतःचं घ्यावं लोन काढून का रेंटेड हाऊसमध्येच राहावं. तर ह्याच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये अनेक तरुणाई आता आहे. बरोबर. त्याच्यावरती तुम्ही कसा प्रकाश झोत टाकाल? ह्याच्यामध्ये मी थोडा एक वेगळा दृष्टिकोन सांगतो की ह्या एज कॅटेगरीमध्ये असणारे जे ॲम्बिशियस लोक आहेत, ज्यांना पुढे काही करण्याची इच्छा आहे, तर त्यांना जर क्लॅरिटी नसेल आपण नक्की कुठे राहणार आहे, तर मी असं म्हणेल की त्यांनी रेंटलच राहावं. म्हणजे समजा आज तुम्ही बेंगलोरमध्ये आहात आणि उद्या तुम्ही जाणार लंडनला किंवा भारताबाहेर जाणार आहे, कुठे अमेरिकेत जाणार आहे, किंवा भारतामध्ये बेंगलोर सोडून तुम्हाला मद्रासला जायला लागलं किंवा मुंबईत जॉब मिळाला, पुण्यात जॉब मिळाला, तर तुम्ही लोकेशन बदलणार. तर तुम्ही बेंगलोरमध्ये घर घेतलं तर परत ते विक्रीला अडचण होते. तर तुम्ही
अगदी चांगल्या पद्धतीचा फ्लॅट घ्या, पण तुम्ही रेंटल राहा. हम्म. एकदा तुम्हाला क्लॅरिटी आली की मी इथे स्थिर होणार आहे, हम्म. मग तुम्ही घराचं कर्ज घेऊ शकता हम्म. किंवा घराचा विचार करू शकता. हम्म. दुसरं असं होतं की काय होतं, साधारणतः तुमचं एज 40-45च्या आसपास आलं की तुम्हाला पण अंदाज येतो की माझ्या गरजा नक्की किती आहेत, हम्म. मुलं किती आहेत, काय आहेत, आई वडील आहेत, कोण कुठे राहणार आहे, याची पण क्लॅरिटी येते. मग तुम्ही तुमच्या गरजांप्रमाणे घर घेऊ शकता. नाहीतर अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे की मुंबईत फ्लॅट आहे, नवी मुंबईत पण फ्लॅट आहे आणि तो स्वतः मात्र रेंटल राहतोय. नाशिकलाही फ्लॅट आहे, पण तिथे कोणीच राहत नाही, ते लॉक अँड की मध्ये. असे अनेक लोक आहेत की ज्यांचे 2-2, 3-3 पेक्षा जास्त फ्लॅट आहे आणि ही तुमची डेड इन्व्हेस्टमेंट होते. तर तसं करू नये. आणि लॉंग टर्म लोन घेण्यात काही हरकत नाही. तुम्ही लॉंग टर्म 30 वर्षासाठी लोन घेऊ शकता. कारण तुम्ही जर गुंतवणूक केली, आज आपण असं म्हणतो की भारताचा अमृतकाळ आहे, आपण GDP आपली ज्या रेटने वाढते त्याचा जर विचार केला तर नक्कीच होम लोन हे सगळ्यात स्वस्त लोन आहे. त्यामुळे होम लोन पेक्षा जास्त तुम्हाला उत्पन्न निर्माण करता येईल. तेव्हा तुम्ही होम लोन लॉंग टर्म घेतला आणि हप्ता कमीत कमी ठेवू शकलात तर त्या हप्त्याच्या सोबत तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करून तुमची वेल्थ पण क्रिएट करू शकता. तेव्हा लॉंग टर्म लोन घेणं हा काही प्रॉब्लेम नाही. पण मी असं म्हणेल की काही गोष्टी 1 to 1 मध्येच होतील. म्हणजे जनरलाइज करू नये सगळ्यांनी. प्रत्येकाची केस वेगळी असते. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये नवरा बायको दोघंही अर्निंग आहेत, त्यांचं गणित बदलणार. पण एखाद्या घरामध्ये एकच माणूस अर्निंग आहे तर गणित बदलणार. आता माझ्याकडे असं पण उदाहरण आहे की आजी आजोबांना पेन्शन मिळतं, नवरा बायको कमवतात, म्हणजे घरात 4-4 लोक कमवत आहेत आणि एकच मूल आहे किंवा 2च मुलं आहेत. मग आता 4-4 जण जर कमवणार आहे तर गणित बदलणार ना. तर ते तुलना नाही होऊ शकत. म्हणून माझं म्हणणं आहे की हे 1 to 1 डिस्कशन नंतरच काही गोष्टी कराव्यात. पण इन जनरल जर बोलायचं झालं तर तुम्ही जोपर्यंत क्लॅरिटी नाही तोपर्यंत रेंटलच राहावं, भाड्याच्या घरात राहावं, चांगल्या पद्धतीने राहावं, म्हणजे कुठेही क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करू नये. कारण तुम्ही जर रेंटल यील्ड जर बघितलं, आज एखाद्या घराची किंमत जर 1 कोटी असेल तर मला नाही वाटत की तुम्हाला ते घर म्हणजे अगदी 2%, 3% रेंटल जरी म्हटलं तरी वर्षाला 3-1 लाख रुपये रेंट होऊ शकतं तुमचं. खूप झालं, 3-4 लाखाच्या आसपास. तर ते परवडतं आपल्याला, म्हणजे लोन EMI करून घर बांधण्यापेक्षा. पण 1 कोटी हा खूप मोठा आउटफ्लो. बरोबर. पेन्शनचा मुद्दा निघाला तर आता जे वर्किंग आहेत त्यांना काही पेन्शन नाहीये. बरोबर. तर रिटायरमेंट नंतर म्हणजे एक नोकरदाराला ना एक सवय असते की बाकी कसेही झालं तरी 1 तारखेला तो पैसा आपल्या खात्यात येतो. रिटायरमेंट नंतर त्याची पहिली चलबिचल होते की 1 तारखेला तर माझ्याकडे काही येणार नाही. बरोबर. पण त्याच्यानंतरचा खरा प्रवास असतो तो आत्ता वर्किंग मध्ये असताना कसा साध्य करायचा? सगळ्यात एक सुंदर वाक्य आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की तुमच्या समोर आरसा आहे, एक आरशासारखं काहीतरी वस्तू आहे आणि त्याच्यात तुमचं म्हातारपणीचं रूप दिसतंय. तर मी असं म्हणेल की यंगर यू कॅन ओनली लुक आफ्टर ओल्डर यू. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग हे तुम्हालाच करायला पाहिजे. बरोबर. आणि आज भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की फक्त 5% लोकांना पेन्शन आहे. 95% लोकांना पेन्शन नाहीये जे प्रायव्हेट जॉब करतात. बरोबर. तर सरकारने जरी MPS ची स्कीम आणली, अटल पेन्शन योजना वगैरे सगळं आहे, पण अल्टिमेटली तुम्ही त्या फंडाला कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत कॉन्ट्रीब्यूट करणार नाही तर पेन्शन कसं मिळणार? आणि जो तुमचा उमेदीचा काळ आहे तोच तुम्ही तेव्हा कमवताय, तर तुम्ही कमवत असतानाच तुमच्या रिटायरमेंटची प्रोव्हिजन करायला पाहिजे. आणि बऱ्याचदा हे तरुणपणी पटणं जरा कठीण जातं. पण हल्ली असा पण एक ट्रेंड बघायला मिळतो की बऱ्याच जणांना आम्ही जेव्हा आर्थिक नियोजनासाठी चर्चा करतो तर मला 45व्या वर्षीच रिटायर व्हायचंय, मला 50व्या वर्षीच रिटायर व्हायचंय असे म्हणणारे बरेच लोक आहेत. आणि काही लोक तसं इम्प्लिमेंट पण करतायत. काही गोष्टी आम्हाला दिसत आहेत आजूबाजूला की जे अमेरिकेतनं किंवा बाहेरच्या देशातनं चांगलं इन्कम कमवून आले ते मग 40-45 रिटायरमेंट घेऊन कुठेतरी वेगळंच काहीतरी करतायत. पण त्याला तुमच्याकडे तसं विजन असेल तर हरकत नाही आणि तसा फंड असेल तर. पण आर्थिक नियोजनातनं ते सिद्ध व्हायला पाहिजे की मला हे पैसे लाईफ टाईम पुरतील. कारण आपल्या आयुष्यामध्ये 2च प्रकारच्या रिस्क आहे. डाईंग अर्ली ही एक रिस्क आहे, म्हणून इन्शुरन्स करायला लागतो. आणि लिव्हिंग टू लॉंग ही सुद्धा रिस्क आहे.
कारण तुम्हाला पैसे तुम्ही मरेपर्यंत पुरले पाहिजेत. बरोबर. आणि पेन्शन असणारा माणूस म्हणून सुखी आहे. म्हणजे ज्याला सरकारचं पेन्शन मिळतंय, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, जे डीए बेस्ड आहे, जे जुनं पेन्शन आहे, ती लोक आज आपल्याला आनंदी दिसतात. त्याच्या मागचं कारण असं आहे, त्यांना कोणाकडे हात पसरायला लागत नाही. त्यांना त्यांचं 1 तारखेला पेन्शन येतं. तर मी असं म्हणेल की प्रायव्हेट काम करणारी लोक सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन करून 1 तारखेला महागाईच्या दराला बीट करणारं पेन्शन, म्हणजे डीए बेस सारखं पेन्शन आपण जनरेट करू शकतो. पण नियोजनाची गरज आहे. मी नियोजन केलं तर हे प्रत्येकाला शक्य आहे. नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणताय. पूर्वी असं होतं की बँकेतली एफडी ही सिक्युअर सगळ्यात, आणि तो जो व्याजदर मिळतो त्याच्या त्या व्याजावरती बाकी सगळ्या गोष्टी होतील. सो एफडी करणं हा एक वेगळा पाथ झाला. पण आता म्युच्युअल फंड हा एक वेगळी विंग ओपन झालेली आहे, आणि खूप ठिकाणी जाहिरातींमधनं सांगतात की तुम्ही एसआयपी करा, तुम्ही एसआयपी करा. तर त्याचं नक्की गणित कसं आहे? आणि एक वाक्य असतंच जे एफडीला नसतं की सब्जेक्ट टू मार्केट मार्केट रिस्क. बरोबर. तर ते वाक्य असतंच. म्हणजे रिस्क फॅक्टर हा कुठे ना कुठे आहे. बरोबर. तर जसं ट्रेडिंगमध्ये, शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये असताना जसा रिस्क फॅक्टर आहे, तसा एसआयपी मध्ये पण आहे का? आणि त्याचा तुम्हाला लॉंग टर्म होणारा फायदा काय? बरोबर. आता मी ना रिस्क ह्या शब्दावर जर आपण चर्चा करू, जोखीम किंवा रिस्क हा जो शब्द आहे ना, हा दुर्दैवाने ना चुकीच्या अर्थाने घेतला जातो. आता तुम्हाला जर सांगितलं की एफडी करण्यामध्ये पण रिस्क आहे, तर ते पटेल का तुम्हाला? म्हणजे आता उदाहरणार्थ महागाईचा दर आहे. महागाईचा दर हा कॉमन आहे. तर महागाईचा दर ही एक प्रकारची जोखीम आहे, जी तुमच्या एफडीला लागू आहे ना. क्षणभर गृहीत धरा की तुम्ही आज 1 लाखाची एक एफडी केली आणि तुम्हाला व्याजाचा रेट बँकेने 7% दिला, पण उद्या महागाई 9% झाली, मग तर तुम्ही वजा 2% उत्पन्न कमवताय. बरोबर. तेव्हा महागाईचा दर नावाची जी रिस्क आहे, इन्फ्लेशन नावाची जी रिस्क आहे, ती एफडीला पण लागू आहे. प्रॉब्लेम असा आहे की बँकेमध्ये सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे वाक्य सांगितलं जात नाही. तिथे पण रिस्क आहे. बँक असं सांगते का की आमच्याकडे ज्यांनी कर्ज घेतली त्याच्यातले आमचे 5% एनपी आहेत आणि तुम्ही विचार करून एफडी करा, असं सांगते का बँक? नाही सांगत. खरं तर बँकेत पण सांगायला पाहिजे की आम्ही आतापर्यंत 1000 कोटीची लोन दिलेली आहेत आणि त्याच्यातली 100 कोटी बुडीत आहेत. तर तुम्हाला आमच्याकडे एफडी करायची असेल तर तुम्ही विचार करून करा किंवा इट इज सब्जेक्ट टू नॉन परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजे ते पर्सेंटेज त्यांचं मॅनेजेबल असेल, 3-5% जे काही असतं ते मॅनेजेबल असतं. पण असं बँकेत नाही सांगत. पण म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही सेबीच्या अंडर येते, आणि सेबी इज दी हायेस्ट रेग्युलेटरी अथॉरिटी इन इंडिया आर्थिक क्षेत्रामध्ये. आणि ते इथे इतकं स्ट्रिक्ट आहे कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आज आम्ही म्हणजे रेग्युलेशन्स आहेत भरपूर, आणि सेबीचा हा क्लोज वॉच असतो. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड प्रॉडक्टमध्ये रिस्क आहे हे सांगणं मॅन्डेटरी असल्यामुळे ते सांगितलं जातंय. पण ती रिस्क ॲडवायझर, तुम्ही जर चांगला सल्लागार तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती रिस्क मिनिमाइज करू शकता. रिस्क अवॉइड नाही करताय. म्हणजे जसं तुम्ही आज रोडवर गेलात, गाडी चालवताय, तर रिस्क आहे, मग तुम्ही घराच्या बाहेरच पडणार नाही का? घराच्या बाहेर तर पडायलाच लागेल ना तुम्हाला काम करण्यासाठी. तसंच आहे की गुंतवणूक करायची आहे तर जोखीम तर घ्यायलाच लागेल, पण ती जोखीम मिनिमाइज करता येईल, कमी करता येईल, त्याचा उत्पन्नाशी सांगड घालता येते. म्हणजे तुम्हाला समजा एक कॉन्झर्वेटिव्ह रिस्क आपण घेतली, कमी रिस्क घेऊन पण आपल्याला एक ठराविक प्रकारचं उत्पन्न जनरेट करता येऊ शकतं. आणि त्या रिस्क सगळ्यांसाठी कॉमन आहे. मी आता सगळ्या रिस्कचा इथे उल्लेख करत नाही कारण ते खूप टेक्निकल होईल. पण जोखीम घेतल्याशिवाय तुम्हाला उत्पन्न पण जास्त नाही मिळू शकणार. म्हणजे बऱ्याचदा बघा आपण म्हणताना काय म्हणतो की मी जमिनीत गुंतवणूक केली, जमिनीत बचत केली असं नाही म्हणत कोणी. बँकेत बचत केली असं म्हणतो किंवा पोस्टात बचत केली असं म्हणतो, पण जमिनीत बचत केली असं नाही म्हणत आपण. जमिनीत गुंतवणूक केली असा शब्द वापरतो. कारण काय की त्या पैसे टाकणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं की हा जमिनीचा तुकडा मला जास्त उत्पन्न देणार आहे, म्हणून तो गुंतवणूक शब्द वापरतो. पण मग जमिनीच्या गुंतवणुकीला रिस्क नाहीये का? उद्या समजा तिथून एखादा रोड गेला, काही उद्या तिथे डेव्हलपमेंट झाली आणि तुमचा प्लॉट कट झाला, अशी आहेत उदाहरणं, भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही एक व्ह्यूनी प्लॉट घेतला आणि उद्या तिथं जसं आता फॉर एक्झाम्पल तिथे एखादा बिग बाजार आला, मोठं मॉल आलं किंवा दारूचं दुकान आलं. आता अशी काही उदाहरणं आहेत आमच्याकडे इथे नाशिकमध्ये की दारूचं दुकान आलं, आजूबाजूच्यांनी घरं विकायला सुरुवात केली.
आता ते घरं कमी रकमेत विकली जातात. आता नेमकं तुमचं घर त्याच्यात असेल तर तुम्हाला आवश्यक ते रिटर्न मिळणारच नाहीत ना. म्हणजे रिस्क आहेच ना तिथे. तेव्हा गुंतवणूक म्हटलं की रिस्क आहे. मग ती जमिनीतली असो, शेअर मार्केटमधली असो, नाही तर म्युच्युअल फंडातली असो. फक्त ती रिस्क ही आपण जर कॅल्क्युलेटेड घेतली, समजून उमजून घेतली आणि माझे गोल जे आहेत त्याला ती मॅच केली तर ती रिस्क कमी कमी होत जाते. म्हणजे उदाहरणार्थ रिटायरमेंटसाठी आज समजा 25-30तल्या व्यक्तीने रिटायरमेंट प्लॅन केलं तर त्याच्याकडे जवळजवळ 25-30 वर्षाचा मोठा स्पॅन आहे. त्या मोठ्या स्पॅनमध्ये ही रिस्क ऑलमोस्ट झिरोच होऊन जाते. म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर समजा मी एखाद्या नामांकित बँकेमध्ये पैसे FD मध्ये गुंतवले. आपण नामांकित बँक म्हणजे स्टेट बँकेचंच उदाहरण घेऊ. समजा स्टेट बँकेत पैसे गुंतवले आणि मी स्टेट बँकेचा शेअर घेतला. आता साधं उदाहरण घेऊ की स्टेट बँकेचा शेअरला परतावा कधी मिळेल, म्हणजे त्यांच्याकडे आलेली लोन त्याची परतफेड जी येते ती त्याच्यातनं FDचे व्याज दिल्यानंतर स्टेट बँकेला प्रॉफिट होईल. पण आज तर काय म्हणजे स्टेट बँकेनी तो परतावा लोकांना FDचे पैसे तर दिलेलेच आहेत योग्य वेळेला परत. मग म्हणजे स्टेट बँकेचा शेअरही एका विशिष्ट स्टेजनी वाढलाच असणार. आणि तुम्ही जर त्याची हिस्ट्री बघितली तर FD पेक्षा त्याचा रेट कधीही उत्पन्नाचा जास्त आहे. पण स्टेट बँकेच्या शेअर घेण्यामध्ये रिस्क आहे का? तर आहे. ती रिस्क राहणारच आहे. कारण काय होतं की जसं मी मगाशी जमिनीचं उदाहरण घेतलं. तर समजा आज आपण जमीन घेताना विचार काय करतो की फॉर एक्झाम्पल एक 10 किलोमीटर मी जमीन घेतली तर मी काय भिवणी घेतो की इथे उद्या डेव्हलपमेंट होणार आहे, इथे हायवे जाणार आहे, समृद्धी हायवे जाणार आहे वगैरे किंवा एअरपोर्ट येणार आहे आणि म्हणून मी जमीन घेतली. आता ती जमीन म्हणजे काय होतं की एअरपोर्ट येणार हे डिक्लेअर झालं की त्या जमिनीची किंमत वाढते. आता एअरपोर्ट तर काय एका रात्रीत थोडी उभा राहणार आहे. तो व्हायला 5-7 वर्ष 10 वर्ष लागणार आहेत. पण त्या किमती आजच वाढतात. तसंच मार्केटमध्ये होतं की एक बजाजला समजा किंवा स्टेट बँकेला एखादं काम म्हणजे मोठं लोन झालं किंवा काही तर मार्केट त्याला ऑलरेडी आधीच डिस्काउंट करून घेतं आणि त्या शेअरची किंमत आधीच वाढून जाते. तेव्हा ही जी गोष्ट आहे म्हणजे हे समजणं थोडंसं सल्लागाराबरोबर चर्चा करून त्या पद्धतीने निर्णय घेणं. तिथे जसं आपण गुंतवणूक करताना नियोजन करतो तसं इथेही करता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे म्युच्युअल फंड किंवा ह्या गुंतवणुकीमध्ये ना लिक्विडिटी रोकड आहे. म्हणजे रोकड सुलभता आहे. म्हणजे तुम्हाला बटन दाबलं की पैसे मिळतात, जी जमिनीमध्ये नाही आहे. जमीन विकण्यासाठी तुम्हाला असं म्हटलं जातं की चांगला तुम्हाला हवा तो भाव मिळण्यासाठी किमान 3 वर्षाचा कालावधी पाहिजे. कारण तुम्ही पॅनिकमध्ये जमीन जर विकली किंवा तुमची रिअल इस्टेट विकली तर तुम्हाला कमी उत्पन्न मिळू शकतं. तर त्याचं नियोजन खूप आधी करायला लागतं. तर मला असं वाटतं हे दोघांमध्ये हा एक फरक आहे. मग रिस्क फॅक्टर जर का बघितलं तर शेअर मार्केट हा सगळ्यात जास्त रिस्क असलेला फॅक्टर आहे का? आणि कारण तिथे ना डे ट्रेडिंग करणारी लोक पण खूप असतात आणि ज्याला आपण म्हणतो ना की जास्त व्याजदर कुठे मिळतोय अशा ठिकाणी लोक FD करायला धावतात कधी कधी आणि तिथे ते बुडतात. आणि जिथे सिक्युअर अशी तुम्ही स्टेट बँकेचा उल्लेख केला की आमचा रेट कमी असेल पण आम्ही तो फिक्स देणार तुम्हाला आणि त्याची आमच्याकडे हमी आहे. तर तशी हमी म्युच्युअल फंडामध्ये आहे म्हणून लोक जास्तीत जास्त म्युच्युअल फंडाकडे म्युच्युअल फंडात हमी नाहीये. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे वाक्य. आता मी इथे ना एक सोपं उदाहरण घेतो की समजा तुम्हाला नदीतनं एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचंय. आता तुम्ही जर म्हणजे बोटिंग आणि केलं असेल, मी म्हणजे एका बोट क्लबचा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो तिथे बोट क्लब होता म्हणून सांगतो की ती जी पॉइंट असते म्हणजे जी अशी रुंद ह्याची बोट जी असते ना ती फार वेगाने जाऊ शकत नाही. पण तुम्ही स्कल बघितली जी निमुळती बोट असते ती फार वेगाने पुढे जाते. ज्या दोघांची तुलना तर मला म्हणायचंय की ज्याचं रुंद असं बेस आहे ज्या बोटीचा ज्याला आपण असे वल्ले मारून जी पुढे जाते ती फार स्लो जाते पुढे. कदाचित तुम्ही कुठे तलावात म्हणा किंवा कुठे आपण प्रवासाला जातो तिथे अनुभव घेतला असेल की टुरिंग आपण म्हणजे फिरायला जातो तेव्हा असं कुटुंबासहित आपण त्या पॉइंटमध्ये बसतो, पॅडल मारतो तर ती किती स्लो जाते बघा बोट. पण तुम्ही ऑलिम्पिकमध्ये ज्या स्कल बघितल्या असतील त्या किती वेगाने जातात. आता बचत म्हणजे ना त्या बोटीसारखी आहे, म्हणजे पॅडल मारणाऱ्या बोटीसारखी. त्यात तुम्ही बुडणार नाही पण तुम्ही पलीकडच्या तीरावर पण नाही जाऊ शकणार.
गुंतवणूक ही त्या स्कल सारखी आहे, तुम्हाला पलीकडच्या तीरावर घेऊन जाईल ती. तेव्हा बचत म्हणजे तुम्ही बुडणार नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा तुमची ग्रोथ पण होणार नाही. तर बचत आणि गुंतवणुकीचं कॉम्बिनेशन पाहिजे. म्हणजे बचत ही तुम्हाला इमर्जन्सीसाठी पाहिजे, ती तेवढी आवश्यक तेवढी जरूर करा, पण गुंतवणूक नाही केली तर तुम्ही महागाईच्या दराला बीट नाही करू शकत. मगाशी जे उदाहरण सांगितलं ते बऱ्याच लोकांना हे समजतच नाही की आज सेव्हिंग बँकेमध्ये बरेच लोक, म्हणजे असे कितीतरी लोक असतील आजूबाजूला, चांगले चांगले एज्युकेटेड लोक की ज्यांच्या अकाउंटमध्ये सबस्टॅन्शियल बॅलन्स असतो. आणि सेव्हिंग खात्यामध्ये मी बाकीचं म्हणत नाही, कारण त्याचा एक रेझिस्टन्स हो, निर्णय घेता येत नाही, मी एफडी करू का नको. म्हणजे अगदी एफडीचा निर्णय घ्यायला पण डिले होतो. आणि बँकांना अशा आळशी लोक हवेच आहेत, कारण त्याच्यावरच बँक चालते. आज तुमच्या सेव्हिंग बँकेत जे पैसे पडलेले त्याला व्याज किती मिळतं? 2.5-3%. आज महागाईचा दर किती आहे? समजा 6%. म्हणजे थोडक्यात 3% जरी म्हटलं तरी तुम्ही वजा 3% कमवताय, हेच लोकांना अजून समजत नाही. म्हणजे समजा सरासरी असं धरू की एखादा चांगला माणूस आहे ज्याच्या बचत खात्यामध्ये 5 लाख रुपये आहेत. एक समजण्यासाठी उदाहरण घेतोय. असे आहेत लोक बरेच की ते अशी रक्कम मेंटेन करतात, सरासरी बॅलन्स. आता तुम्ही विचार करा की 5 लाखाचा जर बॅलन्स असेल आणि महागाईचा दर जर 6% असेल, तर म्हणजे 6%नी महागाईचं 30,000 होणार आहे. म्हणजे 5 लाख जी वस्तू तुम्हाला आज 5 लाखाला मिळते ती 1 वर्षांनी 5,30,000ला मिळणार. पण तुमच्या बँकेमध्ये ते पैसे जर तुम्ही तसेच ठेवले आणि काहीच निर्णय नाही घेतला, अगदी एफडी करण्याचा जरी निर्णय नाही घेतला, तर तुम्हाला मिळणारं उत्पन्न हे जेमतेम 15,000 असेल, 3%. म्हणजे वजा 15,000 तुम्ही कमवले. आता ह्या वजा 15,000मध्ये तुम्ही फक्त एफडीचा निर्णय घेतला आणि 7%नी जर एफडी केली, म्हणजे 1%च महागाईला बीट केलं, पण ऍटलिस्ट महागाईला बीट तरी केलं. तर मग त्या केसमध्ये तुम्हाला जे उत्पन्न मिळतं त्यातनं तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकता. आज हे दिसत नाही, कारण काय होतं की न्यूमेरिकली मला आकडा वाढताना दिसतो बचत खात्यामध्ये. त्यामुळे मला काय वाटतं माझे पैसे वाढत आहेत, पण ते महागाईच्या दरापेक्षा कमी रेटनी वाढत आहेत हे नाही समजत. कारण मला दिसताना 5,15,000 बॅलन्स दिसतो ना, मला वाटलं माझे पैसे वाढत आहेत, पण ऍक्च्युली तेवढे नाही वाढत आहेत. आणि मग एका विशिष्ट स्टेज नंतर, म्हणजे जेव्हा तुमची जसं वाहती नदी आहे, वाहता प्रवाह आहे, तर त्याचं लक्ष म्हणजे त्याचा गोष्ट लक्षात येत नाही. म्हणजे जसं तुमचं उत्पन्न चालू आहे तेव्हा तुम्हाला हे कळणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही रिटायर होणार त्यावेळेला जर तुम्ही अशी चूक केली तर तुमचे पैसे हळूहळू कमी, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की वेल्थ क्रिएशन म्हणजे नुसतं खूप रिटर्न कमवणं नाहीये, तुमचे होणारे लॉसेस प्लग करणं हे पण वेल्थ क्रिएशन आहे ना. म्हणजे जर आज रिटायर्ड लोकांनी आपल्या बँकातल्या असलेल्या पैशांचं नीट नियोजन जर केलं तर ते महागाईच्या दराला बीट करणारं उत्पन्न कमावू शकतात आणि मग त्यांना पैसे पुरतील. पण हे लक्षात द्यायला बऱ्याचदा उशीर होतो. म्हणजे मी असे लोक बघितलेले आहेत की जे 65-70 मध्ये आल्यानंतर त्यांना हे रिअलाइज व्हायला लागतं की मला आता पैसे पुरत नाहीये, कारण ते एफडीच्या माइंडसेटनीच काम करतात. बरोबर. आणि मग त्यांना ते उत्पन्न पुरत नाही, आणि मग ते नंतर लक्षात येऊन मग त्यांच्याकडे वेळ पण कमी राहिलेला असतो. पण हीच जर ते स्टेप आधी घेतली त्यांनी तर मला खात्री आहे की त्यांना नियोजनातून ते पैसे पुरू शकतात. डिजिटल फ्रॉड सध्या फार बघायला मिळतात. म्हणजे अगदी सिग्नलला थांबलेला असताना एक छोटीशी कुठेतरी पाटी असते की क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्वरित कॅश मिळवा, किंवा अनेक सोशल मीडिया साईटवरती वेगवेगळ्या माध्यमातून डबल पैसे करा, अशा पद्धतीचे अनेक गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक सर्व वयोगटातली माणसं त्याच्यामध्ये खेचली जात आहेत. बरोबर. ते फ्रॉड नक्की काय आहेत आणि त्याचा जनमानसावर काय परिणाम होतोय? अशी तर खूप उदाहरणं खरं सांगता येतील. लोकांना खूप याच्यात अडकतात. म्हणजे सगळ्या लोकांना शॉर्ट टर्म मनी हवाय, लवकर. म्हणजे अगदी आजही तुम्ही पेपर काढून जर बघितला तर पेपरमध्ये असं एक तुम्हाला जाहिरात बघायला मिळेल की घर बसल्या 5,000 रुपये महिना मिळवा, घर बसल्या 10,000 रुपये महिना मिळवा, फक्त 1 लाख रुपये गुंतवा, फक्त 2 लाख रुपये गुंतवा, म्हणजे 1 लाखाला 5,000. आता काय होतं, तो माणूस ट्रॅपमध्ये अडकतो. त्याला काय वाटतं की 5,000 रुपये महिना मिळणार, 1 लाख द्यायचे, बाकीचं माझं चालूच आहे. त्याला ते कुठून तरी त्याने गोळा केलेले असतात 1 लाख रुपये, आणि त्याला साधारणतः तेवढ्या रकमेचा शॉर्टफॉल असतो त्याच्या मंथली गरजेसाठी. त्याचा 10-15 हजार पगार असेल, त्याला वाटतं मला 20,000 मिळाले तर चांगलं आहे, 1 लाख जमले, तो देतो ते पैसे त्याला, आणि त्याला ते 5,000 रुपये मिळतात थोडे महिने.
आता तुम्ही साधा विचार करा की ते 1 लाख म्हणजे मुद्दल जरी संपायचं म्हटलं तरी 20 महिने लागणार आहे. म्हणजे उत्पन्न तर दूरच राहिलं, पण ते 20 महिने लागणार. आता तो हा स्कॅम करणारा माणूस कसा असतो की तो एक माणूस ट्रॅपमध्ये आला, त्याला पहिल्या महिन्यात 5,000 दिले, दुसऱ्या महिन्यात 5,000 दिले, तो अजून 10 लोकांना घेऊन येतो. अशा पद्धतीने पहिल्या माणसाचे पैसे समजा अगदी 10व्या 12व्या वर्ष, खूप मोठा पिरियड आहे हा वर्ष सुद्धा, तर त्याला दिलेले पैसे किती झाले? 12 महिन्याचे 60,000, म्हणजे अजून 40,000 त्याच्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे तो तुमचेच पैसे तुम्हाला देतोय खरं तर, काही त्याच्यातनं उत्पन्न. आणि काय होतं की वर्षानंतर तो माणूस सगळ्यांचे पैसे घेऊन गायब होतो. म्हणजे त्याच्याकडे ह्या पद्धतीने असे 1,000-2,000 लोक गोळा होतात आणि हे सगळे पैसे गोळा झाले, अगदी 100-200 जरी गोळा झाले तर मी इमॅजिन करा की किती रक्कम त्याच्याकडे येत असेल. आणि ते सगळे घेऊन तो माणूस पळून जातो. तर ह्या लोकांचा माइंडसेट झालेला आहे की मला फास्ट पैसे, म्हणजे ही एक, मला असं वाटतं की लोकांनी लक्षात ठेवा, असे पैसे कधीच कोणाला मिळू शकत नाही. आणि तोच माइंडसेट आपल्याला इक्विटी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना पण दिसतो. लोकांना ना एका दिवसातच श्रीमंत व्हायचंय, म्हणजे आज सकाळी पैसे टाकले, दुपारी काढले, आणि ते लोक करतात. पण हे कोणी सांगत नाही की वर्षभरात मी जे ट्रेडिंग केलं त्याच्यातनं मला काही मिळालं नाही, हे कोणी सांगत नाही. म्हणजे तुम्हाला एका व्यवहारामध्ये पैसे समजा 1,000 रुपये मिळाले, पण एखाद्या व्यवहारामध्ये 1,000 रुपये जातात पण ना, ते कोणी सांगत नाही. म्हणजे वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही गोळाबेरीज कराल तर त्याच्यातनं काही मिळत नाही, तुम्ही बीट करू शकत नाही. असं जर असतं तर सगळे बोल्ट टाकणारे जे आहेत लोक ते श्रीमंत झाले असते ना, कारण ते रोजच ट्रेडिंग करतात. मग त्यांची वेल्थ क्रिएट का नाही होत? ती वेल्थ कधीच क्रिएट होऊ शकत नाही. आणि हा जो माइंडसेट आहे फ्रीचा, म्हणजे मी याच्यासाठी एक जरा थोडंसं वेगळं उदाहरण देईल की डाकू हसीनाचं प्रकरण आता मध्यंतरी घडलं, ज्याची पेपरला बातमी आली होती. तर पंजाब पोलिसांनी एक न्यूज अशी मिळाली की ती कुठल्या तरी दर्शनाला येणार आहे. देवीचं, होता मला एक्झॅक्ट नाव आठवत नाही, मंदिरात दर्शनाला येणार आहे. तर कोणाच्या डोक्यात येणार नाही असं आयडिया पंजाब पोलिसांनी राबवली. त्यांनी फ्री फ्रुटीचं वाटप ठेवलं. फ्रुटी 10 रुपयाची फ्रुटी फ्री द्यायचं. जेवढे दर्शनाला येतं त्यांना माहिती होतं डाकू हसीना येणार आहे. आता ती आली, ती बुरखा पांघरून, त्यामुळे ते ओळखणं शक्य नाही आणि पॅनिक झाले असते सगळेजण. तर तुम्ही पेपरला न्यूज आली, नीट वाचा ती, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते फ्रुटीचं वाटप केलं आणि त्या ट्रॅपमध्ये ती अडकली. म्हणजे त्यांना कळलं की आता ही डाकू हसीना आहे. त्यांनी तिला दर्शन पण घेऊ दिलं आणि दर्शन घेऊन ती जेव्हा बाहेर आली आणि मंदिरापासून थोडी लांब गेल्यानंतर तिला पकडलं. आता तिने चोरी केली होती कोट्यवधी रुपयांची, पण ती ह्या ट्रॅपमध्ये अडकली. म्हणजे मला खात्री आहे की अमेरिका, जर्मन मधल्या पोलिसांच्या डोक्यात अशी आयडिया येणार नाही, की फक्त भारतातल्या पोलिसांच्या डोक्यातच अशी आयडिया येऊ शकते. कारण भारतीय लोकांची मानसिकता झाली की फ्री पाहिजे मला. फ्री काय ते सांगा. म्हणून मग लोक 2 वर 1 फ्री, त्याच्यात लोक अडकतात आणि अनावश्यक खरेदी करतात. अनावश्यक खरेदी करतात म्हणजे त्याच्यात तुमचे पैसे तर जातातच आणि त्या अनावश्यक गोष्टीचा तुम्हाला काही उपयोग होत नाही, तुम्ही ती विकू पण शकत नाही. आणि तुमचे पैसे गेलेले आहेत किंवा तुमचं लिकेज झालंय वेलचं हे समजत. तुम्ही आवश्यक ती वस्तू घ्या, कशाला सेलच्या माइंडसेटमध्ये अडकता. अनलेस अँड अंटिल तुमची, म्हणजे समजा आता मी कंपनी चालवते आणि माझ्याकडे 30 एम्प्लॉई आणि मला खरंच 30 शर्ट घ्यायचे किंवा 30 जर्सी घ्यायच्या आहेत आणि मला 20ला 10 फ्री मिळत आहेत, तर गोष्ट वेगळी आहे की मला सगळ्यांना एक एक द्यायचं आहे टी शर्ट, म्हणून मग 20 वर 10 फ्री, म्हणून मग मी कंपनीसाठी घेतले, तर गोष्ट वेगळी. पण हे तुमच्यासाठी घरात ऍप्लिकेबल नसेल तर उगाच त्या फ्रीच्या वस्तू घेऊन करणार काय? पैसा जातो आणि त्या वस्तूचा उपयोगही होतो आणि तुम्हाला क्वालिटीची वस्तू पण मिळत नाही. म्हणजे बऱ्याचदा असे पण माइंडसेट आपल्याला बघायला मिळतात की म्हणजे जास्त पैसे देऊन मिळते तीच क्वालिटी, असा पण एक माइंडसेट आहे काही लोकांचा. आणि ते मग काय करतात, तसंच करायला जातात. पण तसंही बरोबर नाही. तुम्हाला पाहिजे असलेली गुणवत्ता, तुमची गरज त्याच्यातनं भागते का, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जे पैसे मोजते ते योग्य आहेत का, हे तुम्ही जरूर बघा. म्हणजे थोडे जास्त असले पण तुम्हाला लॉंग टर्म ते पुरणार आहेत, तुम्हाला मेंटेनन्स कुठला येणार नाही, तर तुम्ही जरूर त्याचा विचार करा. सामाजिक दबावाखाली पण अनेक लोक असतात बरं का. म्हणजे एका बिल्डिंग मध्ये राहतात, तर 4-5 जणांनी समजा चांगल्या कार घेतल्या, त्याच्यावरती एक वेगळं बर्डन येतं
की आपल्याकडे पण पाहिजे बरं का अशी कार, आणि मग बरोबर. तो ना काही करून तो ती गाडी घेण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. पण ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर असतं हे त्याच्या मनाला माहिती असतं. हम्म. तर ह्या ट्रॅपमध्ये जो माणूस अडकतो ना, तर तो कसा नाही अडकला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की आर्थिक नियोजन जर केलं ना तर ह्या गोष्टी खरंच रिझॉल्व्ह होतील. हां. कारण आम्ही बऱ्याचदा बघतो आमच्याकडे ना जेव्हा लोक नियोजनासाठी येतात तेव्हा आम्ही हं. त्यांना विचारतो तुमचे काय काय गोल आहेत सांगा लाईफ मधले. हं. मग तेव्हा लोक जसं तू आता म्हटलं तसं की मला कार घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे किंवा मला फ्लॅट घ्यायचा आहे, मला सोनं घ्यायचं आहे, मला मुलाचं शिक्षणासाठी असं सगळे सांगतात. हं. आणि मग ते त्याच्यामध्ये तेही सांगतात की मला दरवर्षी फॉरेन टूर करायची आहे किंवा दरवर्षी फिरायला जायचं आहे वगैरे. मग त्याचं आपण बजेटिंग केल्यानंतर आहे ना मग असं लक्षात येतं की त्याला जे सेव्हिंग करायचं आहे किंवा गुंतवणूक करायची ती किती आहे ते आम्ही त्याला सांगतो. मग तो म्हणतो अरे हे तर शक्य नाही कारण माझा पगारच एवढा आहे, मध्ये एवढी गुंतवणूक केली तर मी खाणार काय? असा तो आम्हाला प्रश्न विचारतो. मग त्याला आम्ही विचारतो की ह्याच्यातलं काय कमी करायचं ते तू सांग. हं. तू 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 गोल तर तूच सांगितले ना की हं. मला. मग तो सांगतो हा ठीक आहे मग असं करा फॉरेन टूरच्या जे आपण डोमेस्टिक टूर करू. हं. असं तो स्वतःच सांगतो मग. हं. किंवा ठीक आहे मला 3 BHK नको 2 BHK भागणार आहे. आम्ही तिघच जण तर आहे घरी कशाला 3 BHK पाहिजे. मग 2 BHK म्हणजे मग ती गरजा मग आपोआप त्याला कळायला लागतात. म्हणजे नियोजनाच्या माध्यमातून तुम्ही जर काम करायला सुरुवात केली ना तर मला असं वाटतं की आपोआप त्या माणसालाच रिअलाइज होतं. तर मी असं रेकमेंड करेल की प्रत्येकाने प्लॅन करायला पाहिजे. म्हणजे जसं आर्किटेक्ट घर बांधताना तुम्ही आर्किटेक्ट कडनं आराखडा काढून घेता मग घर बांधता. असं नाही ना की तुमच्या मनाला आलं आता एक रूम बांधली मग इकडे असं. तर तुम्ही बघा तशी घरं कशी होतात ते. पण जर आर्किटेक्ट कडनं तुम्ही आराखडा तयार करून जर घर बांधलेलं असेल तर ते किती चांगलं घर होतं. कारण तुम्हाला ते कॉर्पोरेशन कडनं मंजुरी घ्यायला लागते, प्रॉपर परमिशन्स घ्यायला लागतात. म्हणून तुम्ही आराखडा करून घर बांधता मग ते व्यवस्थित होतं. तुम्हाला माहिती असतं समजा तुम्ही दुसरा मजला नंतर चढवणार आहे तर तुम्ही आधी अप्रुव्हल घेऊन ठेवता. बरं तुमच्याकडे बजेट नसेल तुम्ही माहिती आहे 4 वर्षांनी बांधू 5 वर्षांनी बांधू तर पण तुम्ही त्याप्रमाणे RCC कॉलम सगळं काढून ठेवता. मग ते नियोजनात आहे ना तुमच्या आणि नंतर तुम्ही घर बांधता. तसंच आहे आर्थिक नियोजन जर केलं कदाचित आज तुमच्याकडे बजेट नसेल पण तुम्ही ते बजेट नंतर निर्माण झाल्यावर ती गरज पूर्ण करू शकता. आज तुमचं उत्पन्न कमी असेल पण प्लॅन बनवल्यावर ती क्लॅरिटी येते. तर प्लॅन सगळ्यांनी बनवायला पाहिजे. हे बंगल्याचं झालं. अनेक सोसायटी किंवा अनेक म्हणजे बिल्डिंग असतात, अपार्टमेंट्स असतात. इथे ना आपण काहीतरी मंथली मेंटेनन्स देतो बरोबर. किंवा काहीतरी आपण ज्याला आपण म्हणतो की ते सगळं खर्च भागवण्यासाठी कॉमन प्रिमाइस मधले खर्च भागवण्यासाठी आपण काहीतरी मेंटेनन्स चार्जेस देतो. तर सोसायटीने किंवा सार्वजनिक मालमत्ता ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्या सोसायटीचा फंड जो असतो कधी कधी एक मोठं काम निघतं. म्हणजे 20 वर्ष जुनीच झाली बाबा लिफ्ट आता बदलणं गरजेचं आहे किंवा एक एक्स्ट्रा ऍडिशनल पाण्याची टाकी उभी करणं गरजेचं आहे, बिल्डिंगला कलर करायचा रंग द्यायचा. बरोबर. तर अशा वेळेला आपण मेंटेनन्स भरत असतो पण त्यावेळेला लक्षात येतं की आता 5 लाखाचा खर्च आहे बरं का. तर आता पर फ्लॅट आपल्याला परत एवढे पैसे काढायला लागणार. ऍट द सेम टाइम सोसायटीच्या नावाने काही एफडी पण असतात पण त्या एफडी तर मोडायच्या नाहीयेत किंवा त्याच्यावरती कर्ज घ्यायचं नाहीये. तर सोसायटीने सुद्धा त्याचं फंड मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? सोसायटीनी जर फंड मॅनेजमेंट डे 1 पासून जर केलं आणि म्हणजे नुसतंच एफडी करणं किंवा बऱ्याचदा काय होतं की एक वाक्यता नसते, प्रोफेशनल ऍडवायझर नसतो आणि प्रत्येकाचा माइंडसेट मी मगाशी जसं सांगितलं तसं की फक्त एफडी करणे असाच असतो. तर जे लॉंग टर्म सोसायटीचे फंड आहे त्याची तुम्ही गुंतवणूक करू शकता. ती गुंतवणूक केली तर तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळू शकतं. रिस्क कमी घेऊनही तुम्हाला गुंतवणूक करता येते. पण बऱ्याचदा सोसायटीतल्या लोकांचा ह्याला विरोध असतो, काही गोष्टी समजत नाहीत. इमर्जन्सी फंड किती ठेवायला पाहिजे, शॉर्ट टर्म किती ठेवायला पाहिजे, लॉंग टर्म किती ठेवायला पाहिजे, ह्याचं जर नीट नियोजन केलं तर तुम्ही त्याचं उत्पन्न, कारण शॉर्ट टर्मला जे उत्पन्न मिळणार आहे आणि लॉंग टर्मला जे उत्पन्न मिळणार ह्याच्यात नक्कीच तफावत असणार. पण मग तुम्हाला जर डे 1 ला आयडेंटिफाय करता आलं की माझ्या सोसायटीचा जो मेंटेनन्सचा आज पैसा गोळा झालेला आहे, जो बिल्डरनी गोळा करून दिलेला आहे, त्याच्यातले समजा 10 लाख रुपये त्याच्यातले 1 लाख तर लॉंग टर्मच आहेत किंवा 2 लाख लॉंग टर्म आहे, तर तुम्ही ते लॉंग टर्मच्या हिशोबाने गुंतवा, तुम्हाला नक्की चांगला रेट मिळेल. आणि हे मी माझ्याकडे एक सोसायटी आहे त्यांच्याकडे हा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यांचं गुंतवणूक म्हणजे सगळं
फंड मॅनेजमेंट माझ्याकडे आहे. आता त्यांचा लिफ्टचा मेंटेनन्स आला तर त्यांनी म्युच्युअल फंडातनं रिडम्पशन देऊन मेंटेनन्स केला, कोणाकडे पैसे मागितले नाही. अशा पद्धतीने काम करता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी अवेअरनेस परत सोसायटीच्या मेंबरमध्ये पाहिजे. आणि याच्यामध्ये नियमाचं काय असतं की जोखीम हा जो शब्द येतो ना त्याच्यामुळे सगळी गडबड होते आणि लोकांना वाटतं की हे जोखीम म्हणजे जोखीम म्हणजे पैसे बुडणार असंच आपल्याकडे लोक अर्थ घेतात. तर जोखीम म्हणजे पैसे बुडणे नव्हे, जोखीम आहे ही फक्त आम्ही तुम्हाला सांगतोय की याचा अर्थ तुमचे पैसे बुडणार आहेत असं नाहीये. तुम्ही त्याचं जर प्रॉपर स्कीम सिलेक्ट केली, प्रॉपर त्याचं ड्युरेशन प्रमाणे स्कीम सिलेक्ट केली तर तुमचे पैसे बुडणार नाही. पैशाच्या परताव्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला समजा आज 1 लाख रुपये गुंतवले, तुम्हाला 15,000च्या ऐवजी 12,000 मिळाले असं होऊ शकतं. पण तुमचे 1 लाखच बुडाले असं नाही होऊ शकत लॉंग टर्म मध्ये. जेव्हा मोठ्या शहरांमध्ये बघतो ना, म्हणजे एक सिनेमातल्या सीन सारखं वाटतं मला, ते नेहमी स्क्रीन प्ले तसा वाटतो की, किंवा सिनेमात सुद्धा अनेक वेळेला डायलॉग्स असतात की गरीब हा गरीबच राहतो आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत राहतो. ही गॅप कधीच मिटली गेली नाही आणि ती कशी मिटली जाईल माहिती नाही. पण पैसा ही जी गोष्ट आहे किंवा अर्थकारण जे आहे ते इतकी तफावत का पडतीये, म्हणजे काय त्याच्या पाठीमागचं कारण आहे? मी याच्यावर थोडं जरा काही गोष्टी पण सांगतो. आज भारतातली आर्थिक साक्षरता फार कमी आहे, 25% कमी आहे. आणि महिलांची आर्थिक साक्षरता अजूनच कमी आहे, 15%पेक्षाही कमी आहे. जोपर्यंत ही आर्थिक साक्षरता वाढत नाही तोपर्यंत म्हणजे हे जे गुंतवणुकीचं पेनिट्रेशन आहे हे वाढणार नाही. ते पेनिट्रेशन न वाढल्यामुळे वेल्थ डिस्ट्रीब्यूट होणार नाही. होतंय काय की ज्यांच्याकडे वेल्थ आहे त्यांच्याकडची वेल्थ अजून वाढते आहे. आणि आपलं जे बोलणं आलं की दरी वाढते, ती दरी त्यामुळे वाढते. पण जर हा अवेअरनेस आला आणि सगळ्या सामान्य माणसांनीही गुंतवणुकीला सुरुवात केली तर मला खात्री आहे की ते पण चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतील आणि मग समाजाचाही सर्वांगीण विकास होईल. तर ही गॅप कमी करण्यासाठी आर्थिक साक्षरता वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. आणि सरकारकडनं त्याच्यासाठी प्रयत्नही होत आहेत. मग ते रिझर्व्ह बँक असेल, स्टेट बँक म्हणजे सरकारी बँका असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की काही एनजीओजनी किंवा स्वतःहून पुढे येऊन की आता तुम्ही जसा प्रयत्न करताय अशा पद्धतीनेही लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे की जेणेकरून ही आर्थिक साक्षरता वाढेल. अजून एक वेगळा थोडासा डेटा सांगतो. हा भारत सरकारचा रिपोर्ट आहे. आज जवळजवळ 1,50,000 कोटी रुपये बेवारस आहेत. 1,50,000 कोटी रुपये बेवारस आहेत. आणि हे कुठे कुठे आहेत तर लाईफ इन्शुरन्स कंपनी, सरकारी बँका, प्रॉव्हिडंट फंड आणि पोस्ट ऑफिस ह्या 4 संस्था मिळून 1,50,000 कोटी एवढी रक्कम बेवारस आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की आर्थिक साक्षरता म्हणजे अगदी आपण डॉक्युमेंटेशन मध्ये खूप पुअर आहोत. डॉक्युमेंटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रत्येक घराघरात प्रयत्न व्हायला पाहिजे. ही बेवारस रक्कम का आहे याची कारण आपण बघूया. की उदाहरणार्थ तुम्ही पत्ता बदलला, तुम्ही बँकेला कळवलंच नाही तर त्यांना स्वप्न थोडी पडणार आहे की तुम्ही पत्ता बदललाय. म्हणून आता केवायसी आणि हे जरा जरा जे चालू आहे रेग्युलर, तर त्याच्यामुळे कधी कधी लोकांना कटकट वाटते. पण ते आवश्यक आहे, कारण बँकेला कळणार कसं तुम्ही पत्ता बदलला. सेम ईमेल आहे, मोबाईल नंबर आहे, हे सगळे तुम्ही जर बदलले आणि जर कळवलेच नाही तर म्हणून केवायसीच्या माध्यमातून ते बँकेला कळेल. आणि म्हणून ते आता मॅन्डेटरी होते की दरवर्षी केवायसी करा, दर 2 वर्षाला केवायसी करा वगैरे. काही लोकांना ती कटकट वाटते पण ते आवश्यक आहे, कारण बेवारस रकमेत आता आपण तरी भर घालू नये. ही बेवारस रक्कम वाढण्याचं कारण अजून एक असं आहे की नॉमिनेशन नाही. तर किंवा नॉमिनीला माहितीच नाही. म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर मला अगदी जनरल मॅनेजर फायनान्शियल लेवलचा म्हणजे इतक्या मोठ्या लेवलचा माणूस आहे, पण त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट मी बघितले, म्हणजे ते त्यांच्या क्षेत्रात ते तज्ज्ञ असतील, त्यांच्या कंपनीतलं काम ते नीट करतात, पण जेव्हा पर्सनल फायनान्स हा विषय येतो ना तेव्हा सगळा आनंद असतो. त्यांचं एक डॉक्युमेंट माझ्या हातात आलं. मी त्यांना विचारलं की
तुम्ही हा जो नॉमिनी नेमलाय तुमची आई आहे, तर आई काय करतात सध्या, कुठे असतात? तर आई एक्सपायर झाली आहे. आता मला म्हणजे साधं आहे अगदी खरं तर कॉमन सेन्स आहे हा. पण मला त्या व्यक्तीला हे सांगावं लागलं, की अरे आई जर एक्सपायर झाली तर नॉमिनी चेंज करता येतो आणि नॉमिनी चेंज करायला पाहिजे. नॉमिनी चेंज नाही केला आणि उद्या जर तुझं पण काही बरं वाईट झालं, ते पैसे कोणाला द्यायचे LICला कळणार नाही आणि मग आपण कोर्टात जाणार. आता ते कोर्टाचं सुद्धा प्रकरण असं आहे, की कोर्टात आज भारतात 5 कोटी खटले पेंडिंग आहे. म्हणजे परत आपण नियोजन न केल्यामुळे आपण कोर्टाचं काम वाढवणार, बँकेचं काम वाढवणार. म्हणजे टॅक्स आपण भरायचा, कोर्टाच्या लोकांचे पगार आपल्याच टॅक्समधनं होणार आहेत आणि त्यांचं काम आपणच वाढवायचं. म्हणजे घरातल्या कर्त्या व्यक्तींनी हे साधे साधे डॉक्युमेंटेशनचे निर्णय घेतले, विल केलं, माझी रिअल इस्टेट कोणाला द्यायची आहे किंवा माझा हा प्लॉट कोणाला द्यायचा आहे किंवा माझी ही गुंतवणूक केली ती कोणाकोणाला कशी द्यायची आहे, याचं नीट जर ड्राफ्टिंग केलेलं असेल, प्रॉपर नॉमिनेशन असेल, तर कोर्टात जायची वेळच येणार नाही ना. मग कोर्टाचंही काम वाचेल. म्हणजे कोर्टाला महत्वाचे खटले बाजूला ठेवून तुमचं सक्सेशन सर्टिफिकेटचा निर्णय देण्यासाठी पण वेळ द्यायला लागतो. आणि मग होतं कसं, की एखादा गरजू व्यक्ती जेव्हा सक्सेशन सर्टिफिकेटसाठी कोर्टात जातो, त्याला 2-3 वर्ष वेळ लागतो. शिवाय वकिलाची फी द्यायला लागते. म्हणजे त्याचेच पैसे कागदावर दिसतात पण हात लावता येत नाही. कारण काय? कर्त्या व्यक्तींनी नॉमिनेशन केलं नाही, कर्त्या व्यक्तींनी प्रॉपर काळजी घेतली नाही. म्हणजे घरातल्या त्या बाईला असेल, मुलांना असेल, कारण बाकीचे वडिलोपार्जित पण रक्कम असते, सगळ्या गोंधळ होतात आणि मग सक्सेशन सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या मालमत्तेवर दावा दाखल म्हणजे घेता येत नाही किंवा ती विकता येत नाही. बरोबर. आणि असे अनेक उदाहरणं आहे. आता माझ्याकडे एक उदाहरण आहे, त्याच्यामध्ये असं मल्टिपल ठिकाणी आई वडील आणि मुलगा ह्या नावाने एक घर आहे, फक्त वडील आणि मुलगा ह्या नावाने घर आहे, एक मुलगा आणि आई नावाने घर आहे आणि आता तो मुलगा गेलाय आणि त्या केसमध्ये ते घर विकणं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण वारसा हक्कानी जिथे तो मुलगा गेलेला असल्यामुळे आईचं पण नाव लागतं, बायकोचंही नाव लागतं आणि मुलांची नावं लागतात. वडिलांना काही मिळत नाही हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे. आता ते जे घर जिथे आई आणि वडील आहे, जिथे मुलाचा खरं काही संबंध नाहीये, कदाचित ते घर त्या वडिलांनी घेतलं असेल, पण आता झालं कसं, की वडील आणि मुलाचं घर आहे. आता मुलगा गेल्यामुळे आता तिथे आई पण नॉमिनी आली किंवा जो फ्लॅट फक्त त्या मुलाच्या नावाने असेल तिथे आई, बायको आणि मुलं सगळे आले. आता त्याने कोणत्या प्लॅनिंगने घेतलं घर त्याचं त्यालाच माहिती. पण अशा पद्धतीने केल्यावर आता सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याशिवाय काही होणार नाही. म्हणजे कोर्टात जा, म्हणजे मग वकिलाला फी द्या. आता त्या बाईला जी गरज आहे ती वेगळीच गरज आहे. तिचा डे टू डे घरचं भागवणे, मुलांचं शिक्षण ही तिची गरज आहे. आणि आज तिला ते एखादं घर विकायचं तर ती विकू पण शकत नाही, कारण तिचं नावच लागलेलं नाही. ती कसं काय घर विकणार? म्हणजे हे कायदेशीर सगळ्या अडचणी येतात. तर मला म्हणायचं असं आहे, की किमान आजच्या पिढीने ही जर काळजी घेतली, की आपलं सक्सेशन प्लॅनिंग नीट करणं, इस्टेट प्लॅनिंग नीट करणं, प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं, प्रॉपर वारस नेमणं, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्या नंतरच्या पिढीला हा त्रास होणार नाही आपल्या पश्चात. म्हणजे खरं तर बौद्धिकदृष्ट्या सगळ्यांना कळत असतं, की मी या जगात काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. बरोबर. पण जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात आपण हे जे काही उद्योग करतो त्याचं जर नीट नियोजन नाही केलं तर अल्टिमेटली म्हणजे त्याच्यामुळे काय होऊ शकतं, की चुकीच्या मार्गाला पण ते लोक जाऊ शकतात आणि किंवा काही गुंड प्रवृत्तीचे लोक अशा पद्धतीच्या इस्टेटचा फायदा पण घेतात. त्यांना एकदा कळलं की इथे नियोजन नाही झालेलं आहे किंवा डिस्प्यूट आहे 2 भावांमध्ये, बहिणीमध्ये वगैरे, तर ती प्रॉपर्टी बरोबर कोणीतरी कब्जा घेतोच त्या प्रॉपर्टीचा. कुठल्या तरी भावाला तो फितवतो, त्याला पैसे देतो, मग ते सगळे गोंधळ होतात नंतर. तर हे जर टाळायचं असेल आणि तुमच्या वारसांना तुमच्या कमवलेल्या संपत्तीचा नीट उपयोग व्हावा असं जर वाटत असेल तर ते नियोजन करणं गरजेचं. नोकरदारांविषयी आता जाता एक शेवटचे 2 प्रश्न. नोकरदारांविषयी आपण बऱ्याच गोष्टी आता चर्चा केल्या. व्यावसायिक पातळीवरती जे करिअर करतायत किंवा जे आता ज्याला आपण एंटरप्रेन्योर म्हणतो, किंवा एक जोडधंदा आपला असावा, कारण एका इन्कम मधून आपलं होत नाहीये, तर आपण अजून एक आपला काहीतरी व्यवसाय पण सुरू करावा. तर ते सुरू करण्याच्या पाठीमागे प्लॅन असतात, त्याच्यासाठी कर्ज घेतलं जातं, बिझनेस लोन किंवा अशा पद्धतीने. आणि नंतर काय होतं, की
थोडंसं प्लॅनिंग फिसकटतं हम्म. आणि मग काही EMI सुरूच असतात, त्याच्यामध्ये ऍडिशनल एक बिझनेस लोनचा पण हप्ता असतो हम्म. आणि नाही म्हटलं तरी व्यवसायात तशा पद्धतीने सुरू नसतो. तर असलेल्या भांडवलमधूनच व्यवसाय उभं करणं हम्म. हे गरजेचं आहे आणि तोच मार्ग बरोबर आहे का लोन घेणं पण सुसह्य आहे? लोन व्यवसायासाठी लोन घेण्याला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, लोन तुम्ही घेऊ शकता. फक्त एक मी शब्द वापरतो की शेख चिल्ली विचार करू नका बिझनेस करताना. हम्म. म्हणजे तुम्ही काही गोष्टी आधी प्रूव्ह करा. तुम्ही जो धंदा करताय म्हणजे नुसते शेख चिल्ली विचार जर केले तर मग म्हणजे उदाहरणार्थ मग आता मी हे फांदी तोडेल किंवा मी आता ही कोंबडी घेईल, मग ती अंड देईल, मग ती मी विकेल आणि मग असे पैसे येतील, मग मी असं करेल, हे सगळे दिवास्वप्न झालं. तुम्ही प्रत्यक्ष काही डेमो करा. एखादा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, समजा तुम्हाला ट्रेडिंग करायचंय, तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे, तर तुम्ही आधी घर करून बघा ना की तुम्ही सक्सेसफुली जमतंय करताय का, आणि तुम्ही काहीतरी कॅपिटल जमवा. किंवा तुम्हाला जेव्हा 100 रुपयाचं एखादं प्रोजेक्ट करायचंय तर तुमच्या स्वतःच्या खिशात 50 रुपये पाहिजे. भले तुम्ही 80 रुपये लोन घ्या, 80% लोन घ्या, पण तुमच्या खिशात 50 रुपये पाहिजे. कारण नुसतं लोन घेऊन सगळे प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे साधं तुम्हाला हॉटेल जर टाकायचं, इंटिरियर आहे, माणसांचे पगार आहेत, इमर्जन्सी आहे, सगळ्या गोष्टी असतात आणि त्या मग नंतर काम चालू झाल्यावर दिसायला लागतात. तर त्याच्याऐवजी मी असं म्हणेल की तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात जिथे जिथे शक्य असेल तिथे तुम्ही काही गोष्टी करून बघा. छोट्या व्यावसायिकांना मला असं वाटतं हे शक्य आहे. एकदम मोठा प्रोजेक्ट म्हणजे अगदी तुम्हाला बघ कार मॅन्युफॅक्चर करायची तर तुम्ही त्या लेवललाच पाहिजे ना. असं तर होणार नाही की तुम्ही डायरेक्ट उद्या मी कार मॅन्युफॅक्चर करतो, असं तर नाही होणार. मी छोट्या उद्योगातनं मोठ्या उद्योगाकडे जाणार. तर छोटे उद्योग चालू करताना तुम्ही ह्या ट्रायल एरर तर नक्कीच करू शकता की मी हे आधी करून बघतो माझ्याकडे असलेल्या भांडवलातनं, मला जमतंय का बघतो आणि मग पुढचं पाऊल उचलतो. किंवा माझ्या खिशात आता 50 रुपये आहेत, मग मी लोनसाठी जातो. 100 रुपयाचं प्रोजेक्ट आहे, 50 तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत, मला खरं तर 50चीच गरज आहे. तर त्यावेळेला मग तुम्ही लोन घेऊ शकता. पण तुम्ही म्हणजे तुमच्या खिशात काहीच नाही आणि तुम्ही 200 रुपयाचं कर्ज घेताय गरजेपेक्षा जास्त, तर मग तुम्ही अडकणारच त्याच्यामध्ये. जाता जाता असं तुम्ही एवढं तुमचा सगळा ज्ञान तुम्ही सांगताय आणि तुम्हाला ते तुमची धडपड जाणवतीये, कळतंय की तुम्हाला किती अर्ज आहे की सगळ्या समाज माध्यमापर्यंत ग्रासरूट लेवल पर्यंत ही गोष्ट पोहोचणं ही गरज आहे. बरोबर. तुमचे गोल्स काय आहेत आता पुढचे? आम्ही आता खास आर्थिक साक्षरतेसाठी ना अल्पारंभा फाउंडेशन आम्ही चालू केलंय. अल्पारंभा फाउंडेशन तर्फे म्हणजे मला आता लोकांना हे कन्व्हिन्स करणंच कठीण जातंय की आर्थिक साक्षरता हे पण एक सामाजिक काम आहे. कारण माझी कंपनी आर्थिक साक्षरतेसाठी किती बजेट देणार आणि किती लोकांपर्यंत पोहोचणार, ह्याला काही मर्यादा आहेत. तेव्हा फाउंडेशन करण्यामागची ही भूमिका हीच आहे की हे मोठ्या प्रमाणात व्हावं आणि त्याच्यासाठी आम्ही एक मॉडेल पण तयार केलंय. आम्ही कॉलेजेस बरोबर, शाळांबरोबर MOU करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही फायनान्शियल लिटरसी क्लब चालू केले. तर ते फायनान्शियल लिटरसी क्लब जे चालू केले त्याच्यात अपेक्षा अशी आहे की त्या कॉलेजेसमधली मुलं एक व्हॉलंटियर म्हणून काम करतील आणि ती घराघरात पोहोचतील आर्थिक साक्षरतेसाठी. आम्ही ह्याच्यावर एक पेपरही लिहिलेला आहे, तो आम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सबमिट पण केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना आम्ही तो पेपर दाखवतोय की आमचा रोल काय, तुमचा रोल काय. कारण काय होतंय की प्रत्येक जण आपापल्या लेवलला प्रयत्न करतंय. म्हणजे स्टेट बँक त्यांच्या लेवलला करते, त्यांचा लोगो वापरून त्यांच्या लेवलला, बँक ऑफ इंडिया त्यांच्या लेवलला करते, म्युच्युअल फंड म्हणजे एखादी म्युच्युअल फंड कंपनी त्यांच्या लेवलला प्रयत्न करते. पण ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन पण काही गोष्टी करणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँकेच्या लेवलला करते, पण ते जे करणारे एफर्ट आहेत त्यांचं मटेरियल खूप चांगलं आहे, कंटेंट खूप चांगलं आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. आणि ते पोहोचण्यासाठी एक प्रकारचं ग्रासरूट लेवलला काम करणारीच लोक पाहिजे, कारण लोकांना हँड होल्डिंग केल्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाहीत. तर माझं विजन असं आहे की कमीत कमी येत्या 5 वर्षामध्ये किमान 1 लाख फॅमिलींपर्यंत मला पोहोचायचंय की ज्यांना आर्थिक साक्षर करायचंय. आणि हे आर्थिक साक्षर करताना सरकारी असणाऱ्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ही जे लूप होल्स आहेत किंवा लिकेजेस होण्याचे जे मार्ग आहेत ते कसे थांबवता येतील हे त्यांना सांगणं. म्हणजे गुंतवणूक करणं तर हा पुढचा टप्पा आहे, म्हणजे ते नंतर करतील, पण किमान तुमच्याकडे असणारे पैसे प्रोटेक्ट तरी करता येत आहेत की नाही इथपर्यंत त्यांना एज्युकेट करणं आणि
सरकारी स्कीमची माहिती करून देणं. हम्म. ह्या प्रोजेक्टसाठी मला किमान पर फॅमिली किमान 500 रुपये खर्च येईल. म्हणजे 1 लाख फॅमिलीपर्यंत पोहोचायचं असेल तर आज मला 5 कोटीचा फंड त्याच्यासाठी लागणार आहे. कारण ह्या मुलांना स्टायपेंड द्या, त्यांना टूल किट द्या, सगळं बनवून द्या, त्यांचं कन्व्हेन्स आहे, हे सगळं डॉक्युमेंटेशन करा. तर ह्याच्यासाठी वेळ पण लागणार आहे आणि मॅनपॉवर म्हणजे बऱ्यापैकी मॅनपॉवर लागेल. कारण एखादा मुलगा आर्थिक साक्षरता कुटुंबासाठी करायची असेल तर त्याला एक 1.5 तास 2 तास तरी वेळ द्यायला लागेल. म्हणजे तो दिवसभरात फार फार तर 4 फॅमिली करेल. म्हणजे त्याने अगदी 25 दिवस जरी काम केलं तर 100 फॅमिलीपर्यंत जाईल. म्हणजे एक मुलगा वर्षभरात जेमतेम 1000 फॅमिली कव्हर करू शकतो. 1-2 महिन्याची सुट्टी धरली तर. म्हणजे तुम्ही विचार करा की 1 लाख फॅमिली कव्हर करायला किती मला मॅनपॉवर लागणार. एक मुलगा 1000 फॅमिली फार फार तर म्हणजे 10,000 फॅमिलीसाठी 10 मुलं आणि 1 लाख फॅमिलीसाठी 100 मुलं पाहिजेत जर वर्षभरात करायचं असेल. मुळात आर्थिक साक्षरता हा फार मोठा विषय त्याच्या पॉडकास्टमधून आपल्याला समजलेलंच आहे. नोकरदार असो, व्यावसायिक असो, आपल्या रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग असो, अशा अनेक विषयांवरती आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. सर, मला फक्त एक विचारायचं होतं की आजचा एपिसोड बघितल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की तुमच्याशी काहीतरी ईमेलद्वारे किंवा संपर्क साधावा आणि तुमच्याकडनं त्यांचं काहीतरी नियोजन करावं. तर त्याच्यासाठी आपण काय संपर्क असं साधन देऊ शकतो? मी असं म्हणेल की म्हणजे संपर्काचं साधन देतो, पण मी सगळ्यांना एक असाइनमेंट देतो. आज म्हणजे हा एपिसोड ऐकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आपले घरचे डॉक्युमेंट चेक करा आणि प्रॉपर नॉमिनेशन आहे का बघा. आणि तुमच्या घरात जर असा एखादा पेपर मिळाला की जो अनअटेंडेड आहे तर तो जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. माझा संपर्क क्रमांक आहे 9822000883. ह्या नंबरवर संपर्क करू शकता. आणि ईमेल रघुवीर rghuvir@swspl.com. सरांनी नंबरही दिलेला आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा तो नंबर येईल. मेल तुम्हाला दिसतोच आहे, तर तुम्ही संपर्क करू शकता आणि सरांनी जी असाइनमेंट दिलेली आहे ही नक्कीच आपण घरामध्ये फॉलो करूया आणि आपण आपल्या परीने सुद्धा साक्षर होऊया आणि जेवढं हा अवेअरनेस समाजामध्ये निर्माण होईल ती पण एक वेगळ्या प्रकारची देशसेवाच आहे आणि हे फार महत्वाचं कार्य सर करतायत. सर, तुम्ही बोलत राहू या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि जाता जाता मीच लिहिलेलं एक पुस्तक आहे ते मी तुम्हाला भेट म्हणून देतो. थँक्यू. आणि खूप खूप छान आज गप्पा झालेल्या आहेत. समाजामध्ये इतरत्र ठिकाणी डोळे उघडे ठेवून पाहूया, आत्मसात करत राहूया आणि सगळ्यात महत्वाचं बोलत राहूया. धन्यवाद. नमस्कार.